कधी विचार केलाय का, की जर एका सकाळी भारतात सोन्याचा डोंगर सापडला तर काय होईल? हाय, दिस इज पूजा ओवर अँड यू आर वॉचिंग टू बी ऑनेस्ट विथ पूजा. 2020च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये उत्तर प्रदेशच्या शांत डोंगरांमध्ये अशीच काहीतरी बातमी पसरली. सोनभद्रा जिल्ह्यात सापडलंय 3,000 टन सोनं. हाद्री आणि सोन पहाडी या दोन टेकड्यांमध्ये भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागानं काही अनोख्या खडकांचा शोध लावला आणि त्यांच्यात सोनं असल्याचा दावा केला. देशभरात खळबळ उडाली की भारताचं आता नशीब बदलणार. पण काही दिवसांनी सरकारकडून आलं एक पत्र आणि त्या एका पत्रानं सगळं सोनं धुळीत मिसळलं. GSI म्हणजे जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनी स्पष्ट केलं की तिथे सोनं नसून फक्त आहेत गोल्ड बिअरिंग रॉक्स, म्हणजेच खडकात सोनं असण्याची फक्त शक्यता आहे. पण 3,000 टन नव्हे, तर फक्त 160 किलो पर्यंत. पण इथेच न थांबता ह्या सोनभद्राचं रहस्य संपत नाही. कारण स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की त्या टेकड्यांखाली अजूनही दडलाय राजांचा खजिना. काही तर म्हणतात की हा खजिना ब्रिटिश राजकाळात लपवला गेलाय आणि काहींचा विश्वास असा आहे महाभारतातलं सोन्याचं राज्य जे काही म्हटलं जातं ते ह्याच भागात होतं. सोनभद्रा हा भारतातील सर्वात समृद्ध जिल्हा आहे. कोळसा, लोखंड, बॉक्साईड आणि इथे सोनं हे सगळंच उपलब्ध आहे. मग हे सोनं खरं असेल का? आणि या शोधात सापडलेले फक्त धुळीचे स्वप्न. आणि एक गूढ प्रश्न, खरंच सोनं होतं का ते, की फक्त होती एक अफवा?